नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी. हा पार्क पहा. आज मी तुम्हाला हाच पार्क उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कसा वेगळा दिसतो ते दाखवणार आहे. हे उन्हाळ्यातील दृश्य आहे आणि हा पार्क खूप मोठा असून या पार्कमध्ये एकाच वेळी 5 ते 6 खेळ खेळले जातात. तसेच याच पार्कमध्ये क्रिकेटचे अतिशय सुंदर मैदान आहे, ते मी तुम्हाला दाखवते. अमेरिकेत क्रिकेट फारसा खेळला जात नाही. हे पहा, हे आहे क्रिकेटचे मैदान. समोर पहा एक शेल्टर आहे. तिथे ऊन, वारा किंवा पाऊस काहीही असो, तुम्ही सुरक्षितपणे थांबू शकता. तसेच त्या शेल्टरमध्ये बसण्यासाठी बेंचेस सुद्धा आहेत. ही उन्हाळ्यातील अतिशय सुंदर ग्रीनरी आहे. तसेच इथे साईडला एक साईड वॉक आहे. तिथे तुम्ही रनिंग, वॉकिंग आणि सायकलिंग सुद्धा करू शकता. अशा ग्रीनरीमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करायला खूप छान वाटते. तसेच या पार्कमध्ये बास्केटबॉल कोर्ट सुद्धा आहे. इथे मुलं मस्तपैकी बास्केटबॉल खेळतात. तसेच ही स्वच्छ सँड पहा. हे व्हॉलीबॉल कोर्ट आहे. इथे लोक व्हॉलीबॉल खेळतात. तसेच छोट्या मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि झोके सुद्धा आहेत. तसेच या झोक्यांच्या खाली अशा प्रकारचे लाकडाचे तुकडे टाकलेले आहेत. पाऊस पडला किंवा बर्फ पडला तरी या जागेवर चिखल होत नाही. आता आपण पुढे हेच गार्डन बर्फ पडल्यावर कसे दिसते ते पाहूया. हे पहा, किती जाड बर्फाचा थर तयार झालेला आहे आणि या गार्डनमध्ये मुलांना अजिबात खेळता येत नाही. सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद होतात. इथे पहा, बर्फ पडला तरी असे साईड वॉक क्लीन केलेले असतात. त्यामुळे आपण रनिंग पण करू शकतो आणि वॉक पण करू शकतो. आणि बर्फ वितळून पाणी असे साईड वॉकवर येते आणि ते पाणी गोठल्यामुळे अशा प्रकारचा घसरडा रोडसुद्धा तयार होतो. त्यामुळे रनिंग करताना काळजी घ्यावी लागते. बर्फामध्ये वॉक करायला खूप छान वाटते, पण हवामान खूप थंड असते. त्यामुळे आपण नेहमी वॉक करू शकत नाही. पण जेव्हा टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस असते किंवा त्यापेक्षा जास्त असते, तेव्हा आपण बिनधास्त वॉक करू शकतो. आपल्या इथे पहाटे वॉक केल्यानंतर जसे छान वाटते, तसे इथे दिवसभरात तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही वॉक करा, तुम्हाला पहाटेसारखीच फिलिंग येईल. पुढे आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात हिरवेगार दिसणारे ते गार्डन बर्फ पडल्यानंतर कसे दिसते. इथे पहा, बर्फ थोडा वितळलेला आहे. आता आपण हे गार्डन फिरून पाहूयात कसे दिसते ते. हे पहा, हे सायंकाळचे दृश्य आहे. अतिशय सुंदर नजारा आहे. आकाश पहा, मस्त नारंगी झालेले आहे. झाडांना पाने नसतानाही झाडे किती सुंदर दिसत आहेत पहा. इथे झोक्यांच्या खाली किती बर्फ साठलेला आहे पहा. तसेच इथे गार्डनमध्ये बेंचेस आहेत बसण्यासाठी. इथे तुम्ही चहा घेत मस्त या नेचरचा आनंद घेऊ शकता. हा बर्फ पडून बरेच दिवस झालेले आहेत, तरीही हा बर्फ काळा पडलेला नाही किंवा या बर्फावर थोडीही धूळ नाही. आजूबाजूने गाड्या जात आहेत तरी पण हा बर्फ पांढरा शुभ्र आहे. इव्हिनिंगला आपण असे गार्डनमध्ये येऊन बसू शकतो आणि हा सुंदर नजारा पाहू शकतो. हा सनसेट पहा, अतिशय सुंदर दिसत आहे. हे व्हॉलीबॉल कोर्ट पहा.
इथे जी सँड होती ती पूर्णपणे बर्फाने झाकलेली आहे. इथे पहा, या बर्फाच्या खाली ती स्वच्छ सँड आहे. बर्फामुळे अजिबात दिसत नाही. थोडा बर्फ वितळल्यामुळे थोडी ग्रीनरी दिसत आहे आणि थोडा बर्फ दिसत आहे. त्यामुळे हे गार्डन अतिशय सुंदर दिसत आहे. समोर जी घरे आहेत त्या घरांना या गार्डनचा खूप छान व्ह्यू आहे. इथे पहा, विमानात बसल्यावर ढगातून विमान जाताना जसे दिसते तसे या बर्फावरून चालताना ढगातून चालल्यासारखे वाटत आहे. इथे क्रिकेटचे मैदान पहा, बर्फाने झाकलेले आहे. कदाचित हा या वर्षातील शेवटचा बर्फ असू शकतो, म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. आता इथून पुढचे जे व्हिडिओज असतील ते वसंत ऋतूचे असतील, म्हणून आता इथून पुढे तुम्हाला बर्फाचे व्हिडिओ दिसणार नाहीत. हे गार्डन अतिशय सुंदर आहे. शेवटपर्यंत पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.